हॅलो फ्रेंड्स, मी आज प्रसादाचा शिरा बनवणार आहे गणपती बाप्पासाठी. हे बघू शकता तुम्ही, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी रवा मी घेतला आहे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी पण घेऊ शकता. आणि त्यासाठी आता कढई गरम ठेवायची आहे. ते झाल्यानंतर तुम्ही ते अर्धी वाटी तूप टाकू शकता. तूप पण थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये ती अर्धी वाटी रवा टाकायचा आहे. बघा, तूप पण तापलं आहे आणि त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून रवा कच्चा राहणार नाही. आणि जर तूप कमी झालं तर त्याच्या गाठी पण तयार राहत्या. आणि त्याच्यामुळे समप्रमाणामध्ये सगळं काही साहित्य घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता कसं रवा किती छान परततो आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचा कलर असा थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चरच छान येईल. हे तुम्ही बघू शकता कसा कलर आला आहे त्याला. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे, ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर एक विलायची पूड टाकायची. मी साखर आणि विलायची पूड मिक्स करून घेतली. त्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं आहे, म्हणजे कसं सगळं समप्रमाणामध्ये होऊन जातं. आणि रवा बारीक असल्यामुळे त्याला जास्त पाण्याची किंवा दुधाची पण गरज पडत नाही, ते त्याच्यामध्ये शिजून जातं. आणि बघा कसं कलरच आला आहे त्याला. त्याच्यानंतर एक कट केलेली केळी बारीक तुकडे करायचे तिचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर एक अर्धी वाटी साखर टाकायची आहे. साखर टाकल्यामुळे काय होतं, पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये जी राहिलेली केळी असते ती पण चांगली मॅश होऊन निघते. आणि त्याला टेस्ट पण चांगली येते. आणि तुम्ही आता बघू शकता माझा प्रसाद तयार आहे. किती सुंदर असा प्रसाद दिसतो आहे. घरी कसा पण केला तरी तो दिसत नाही, म्हणजे चांगला होत नाही. पण देवाचा प्रसाद हा कसा मनापासून बनवतो आपण, सगळं व्यवस्थित बनवतो, त्याच्यामुळे त्याला एक चांगलीच टेस्ट येते. बघा किती छान प्रसाद तयार